एक ब्रेकिंग अपडेट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावामधून ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर 3 दिवस सातारामध्ये दरेगावामध्ये मुख्यमंत्र्यांनी मुक्काम केला होता। त्यांची प्रकृती व्यवस्थित नव्हती, त्यांनी उपचार घेतले आणि त्यानंतर आज सकाळी दरेगावामधून त्यांनी माध्यमांशी संवाद सुद्धा साधला। आम्ही भाजपला पाठिंबा दिलेला आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिलेली आहे। महायुतीचं सरकार येईल असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। मात्र सध्याची ताजी दृश्य आपण पाहतोय, हेलिकॉप्टरनं दरेगावामधून काळजीवाहू मुख्यमंत्री मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि तेव्हाचे ही दृश्य। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, दरेगावामधून मुख्यमंत्री निघालेले होते, काळजीवाहू मुख्यमंत्री। त्यांनी सकाळी माध्यमांशी संवाद सुद्धा साधला होता। नुकतेच ते मुंबईमध्ये हेलिकॉप्टरने दाखल झालेले आहेत। याच्या पुढे त्यांचं आता नियोजन कसं असणार आहे? नक्कीच श्रद्धा, जर आपण पाहिलं तर 2 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये जाऊन गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित चर्चा झाली होती, बैठक झाली होती। मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याच्या नंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी, साताऱ्यामधलं जे गाव आहे त्या गावी 2 दिवस ते मुक्कामी होते। त्यांची प्रकृती जी आहे ती ठीक नसल्याने त्यांनी 2 दिवस जे आहेत ते गावीच मुक्काम केला होता। त्यांच्यावरती उपचार सुद्धा झाले आणि ह्या उपचार झाल्याच्या नंतर आता काळजीवाहू मुख्यमंत्री जे आहेत ते त्यांच्या ठाण्यामध्ये पोहोचलेले आहे हेलिकॉप्टरनी आणि काही वेळातच त्यांचं जे ठाण्यातलं लुईसवाडीतलं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी एकनाथ शिंदे जे आहेत ते पोहोचणार आहेत। या दरम्यान कोणत्याही आमदारांशी किंवा कोणत्याही नेत्यांशी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होणार नाहीये। जो काही निर्णय असेल, जे काही त्यांच्या मनातल्या गोष्टी असतील त्या उद्यापर्यंत ज्या आहेत त्या समोर येणार आहेत। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांची पुढची भूमिका काय आहे, कारण आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर आल्याच्या नंतर कुठेतरी गृहमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची इच्छा असल्याची मागणी जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्याकडनं होते। मात्र भाजपकडनं गृहमंत्री पदी सुद्धा जे आहे ते कुठेही काही मागणी जी आहे ती आग्रही आहे। त्यामुळे कुठेतरी आता मंत्रीपदावरनं कुठेतरी रस्सीखेच सुरू झाल्याचं सध्या तरी पाहायला मिळत आहे। त्यामुळे त्याचप्रमाणे मंत्री विस्तार पदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या किती मंत्र्यांना कुठलं मंत्रीपद मिळत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांची पुढची भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळत आहे। निकेश, एकीकडे जर पाहायला गेलं तर 5 तारखेला, येत्या 5 तारखेला महायुतीचा शपथविधी सोहळा होतोय, त्याला पाठिंबा आहे असं जरी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असलं, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी, तरी सुद्धा नुकतंच ते मुंबईमध्ये आलेले आहेत। त्यांची प्रकृती ठीक नव्हती, त्यांची प्रकृती आता कशी आहे आणि आता त्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते? अजूनही ते नाराज आहेत असं दिसतंय का? नक्की श्रद्धा, जर आपण पाहिलं तर त्यांची तब्येत जी आहे ती बिघडल्यामुळे एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी होते। आता त्यांच्यावरती उपचार जे आहेत ते झालेले आहेत आणि त्यांनी ते परत एकदा त्यांच्या ठाण्यातल्या ज्या निवासस्थानी जे आहेत ते परतताना दिसत आहेत। मात्र जर आपण पाहिलं तर कुठेतरी मुख्यमंत्रीपदी नाराज असलेले एकनाथ शिंदे आता कुठेतरी गृहमंत्री पद मिळावं यासाठी नाराज असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। बरोबर आहे। आणि आता येत्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आता पुढे काय होतं आणि कोणकोणत्या भेटीगाठी होतात त्याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल।